सतत तिसऱ्या दिवशी सुद्धा सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज सकाळी सराफांचे बाजार उघडता सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच आज सकाळपासून 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या बाहेर आणि सराफांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळालेली आहे। आता सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांनी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच ग्राहकांना आज पुणे शहरामध्ये 1200 तोळ्यांपेक्षा जास्त तोळा सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मुंबई शहर असेल, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण सर्व ग्राहकांना माहिती असेल की मागच्या 2 महिन्यांमध्ये सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणार असून आज तोंडावरती आपटल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। म्हणजेच ग्राहकांना या ठिकाणी सोन्याने काही दिवसांपूर्वी लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु लाखाची भरारी घेणार असून आज तोंडावरती आपटलेले आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले होते। ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच काही ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं आहे, काही ग्राहकांना स्वतःसाठी सोनं घ्यायचं आहे, काही ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे। जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोन्यामध्ये वाढ होत चाललेली होती, त्यामुळे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नव्हते, परंतु ग्राहकांना आता काळजी करायची गरज नाही। कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सोन्याच्या संबंधित सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य महिलांना सोनं खरेदी करणं आता 100% परवडणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत। कारण मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत गेलेले होते, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा झालेली होती, परंतु ग्राहकांना आता या ठिकाणी सोन्यामध्ये परत वाढ होणार नाही, तर सोन्यामध्ये या ठिकाणी घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। सोन्याचे भाव या ठिकाणी घसरत आहेत। जर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण ग्राहकांना 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरत आहेत, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव या ठिकाणी घसरायला सुरुवात झालेली आहे। परंतु सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, सोन्याचे भाव कशामुळे घसरत होत आहे, त्याची माहिती या ठिकाणी देत आहे। म्हणजेच ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरायला लागलेले आहेत त्याची जी 4 कारणे समोर आलेली आहेत, तर ही 4 कारणे कोणकोणती आहेत त्याचीच माहिती देत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु आता लाखाचा टप्पा पूर्ण करणार असून लाखाची भरारी घेणार असून आज सकाळपासून तोंडावरती आपटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला खरोखर सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव किती आज रुपयांनी घसरलेले आहेत। आज तुम्हाला 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील आणि 14 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील। म्हणजेच जर तुम्हाला 24 कॅरेटचा 1 तोळा सोना खरेदी करायचा असेल, 22 कॅरेटचं 1 तोळा सोना, 18 कॅरेटचं 1 तोळा सोना आणि 14 कॅरेटचं 1 तोळा सोना खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला आज किती पैसे या सोन्यासाठी मोजावे लागतील त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे ग्राहकांना आता काळजी करायची गरज नाही, तुमची चिंता संपलेली आहे, तुमची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून आणि
आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या सोन्याच्या संबंधित सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील सर्व सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। सर्व ग्राहकांमध्ये आनंदाची लाट सुद्धा पसरलेली आहे। तर बघा ग्राहकांना सोन्याचे भाव वाढण्याची आणि सोन्याचे भाव घसरण्याची जे प्रमुख कारणे आहेत तर ते प्रमुख कारणे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हे कारणे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा ग्राहकांना तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। आता बघा ग्राहकांना आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे तर ती आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे सोने खरेदी करण्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं या ठिकाणी मिळून सुद्धा जाणार आहे। तर बघा ग्राहकांना या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून सोन्याचे भाव कमी करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ग्राहकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काही आनंदाचे निर्णय ग्राहकांसाठी घेण्यात आलेले आहेत। सर्व ग्राहकांना या निर्णयामुळे 100% दिलासा सुद्धा मिळणार आहे। बघा ग्राहकांना सोन्याचा भाव कशामुळे वाढत असतो आणि सोन्याचा भाव कशामुळे घसरत असतो त्याची कारणे सांगत आहे। ही कारणे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव कमी करू अशा पद्धतीने परिपत्रके काढण्यात येत होती। परंतु या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या होत्या की ज्यामुळे सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। परंतु आता अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्याचे भाव कवडीमोल होणार आहेत। म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडलेल्या सामान्य नागरिकांना, सामान्य कुटुंबातील सर्व महिलांना आता सोनं खरेदी करणं परवडणार आहे। असा कोणता निर्णय झालेला आहे तोच निर्णय या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे सर्व सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, अन्यथा तुमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुम्हाला याचा कसलाही फायदा होणार नाही। आता बघा ग्राहकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत। आज तुम्हाला या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील त्याची माहिती सुद्धा लगेच सांगतो। परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण ग्राहकांना चांदीच्या भावामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे। चांदीचे भाव घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या ठिकाणी चांदीने सुद्धा 1,50,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। परंतु 1,50,000 रुपयांचा टप्पा पूर्ण करणारच चांदी या ठिकाणी घसरलेली आहे। म्हणजे चांदीचे भाव आता या ठिकाणी कवडीमोल व्हायला सुरुवात झालेली आहे। चांदीमध्ये याच्या पुढे वाढ होणार नाही। ज्यांना खरेदी करायची असेल तर त्यांनी कोणत्या तारखेला चांदी खरेदी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत। आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। ज्यांना लग्न सराईसाठी, स्वतःसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय आनंदाची बातमी आलेली आहे, त्यांनी सोनं खरेदी करायचं की नाही याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव घसरत चाललेले होते। त्यामुळे ज्या ग्राहकांकडे अगोदरपासूनचं जुनं सोनं आहे, ज्या ग्राहकांकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं आहे, तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये भीती अशी तयार झालेली आहे की या ठिकाणी सोन्याचे भाव अजून घसरले तर या ठिकाणी आपण घेतलेल्या सोन्याचा आपला तोटा होणार आहे। म्हणजेच ग्राहकांना, ज्या ग्राहकांकडे जुनं सोनं आहे, ज्या ग्राहकांनी अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे, त्या ग्राहकांच्या मनामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यांचा या ठिकाणी तोटा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे जुनं सोनं असेल, खानदानी सोनं असेल, तुमचं पारंपरिक सोनं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे, राखून ठेवायचं आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची सोने खरेदी करण्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हे सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे काळजी करायची गरज नाही, तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपून सुद्धा जातच आहे। परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे तर त्याचे जे प्रमुख 4 कारणे समोर आलेले आहेत तर ती 4 कारणे या ठिकाणी बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की या कारणांमुळे 100% सोनं घसरत आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो
त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा वाढत असतात, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ घसरत असतो त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। बघा ग्राहकांना, सोन्याचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जातो त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा गगनाला भिडत असतात, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ घसरत असतो, जमिनीला टेकत असतो, त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा कमी होत असतात, सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर दुसरं जे कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे अमेरिका असेल, चीन, युरोप असेल असे जे देश आहेत तर या देशांमध्ये काही फेडरल बँक आहेत, आपली जशी भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते की जास्तीत जास्त सोनं आपल्याकडे खरेदी करून ठेवत असते। तसेच अमेरिका असेल, चीन असेल अशा देशांच्या फेडरल बँक आहेत, त्यांच्या सुद्धा मोठमोठ्या बँका आहेत, त्या बँका सुद्धा सोनं खरेदी करून ठेवत असतात। परंतु सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे की या बँकांनी सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आता यांना जास्त सोन्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही, जास्त गुंतवणूक करण्याचं या ठिकाणी साधन सुद्धा राहिलेलं नाही, त्यामुळे बाजारामध्ये जास्त सोनं झालं आणि सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी सुद्धा झालेली आहे। त्यासोबतच ग्राहकांना सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं कारण समोर आलेलं आहे तर ते तिसरं कारण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याचा भाव तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मागणी कमी असते आणि पुरवठा जास्त असतो त्यावेळेस सुद्धा सोन्याचे भाव घसरत असतात। तर सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे की बाजारामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये सोनं झालेलं आहे आणि खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी सुद्धा झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या, बघा सोनं हा एक सुरक्षित दाता असतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। जर विचार केला तर आपण लोखंडामध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, पितळ असेल, चांदी असेल अशा जास्त दुसऱ्या कोणत्याही धातूमध्ये जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक करत नाही, कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की आपल्याला सोनं जास्त व्याजदर देणार आहे, परंतु लोखंड जास्त व्याजदर देणार नाही, चांदी जास्त व्याजदर देणार नाही, पितळ जास्त व्याजदर देणार नाही। त्यामुळे ग्राहकांना एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे की सोनं हा आपल्याला सुरक्षित दाता असतो, सोनं 100% आपल्याला जास्त व्याजदर सुद्धा देतच असतं। बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहे, 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सोनं खरेदी करणं परवडणार आहे, तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। आता बघा ग्राहकांना, आपण या ठिकाणी 24 कॅरेटचा भाव, 22 कॅरेटचा भाव, 18 कॅरेटचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे त्याचाच भाव या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे हा भाव तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा ग्राहकांना, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव सरासरी 1,25,000 रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,12,000 रुपयांवरती आलेला आहे, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा 1,00,000 रुपयांच्या आसपास आलेला आहे। त्याचप्रमाणे चांदीचे भाव सुद्धा कमी झाले आहेत, 1,50,000 रुपयांच्या आतमध्ये चांदीचे भाव सुद्धा आलेले आहेत। बघा ग्राहकांना, सोने आणि चांदी या दोन्हींच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा ग्राहकांना, सोनं हे एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित गुंतवणूक सुद्धा असते, त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यामधील सर्व ग्राहकांना सोनं खरेदी करता यावे, सर्व ग्राहकांना सोनं परवडावं या दृष्टिकोनातून हे सोनं सर्व ग्राहकांसाठी फायदेशीर सुद्धा ठरणार आहे। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे सरासरी जर विचार केला तर या ठिकाणी मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 1,32,000 रुपये होता, आज 1,26,000 रुपये आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी 6,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढच्या अजून 2 दिवसांमध्ये अजून या ठिकाणी याच्यामध्ये 2 ते 3,000 रुपयांची घसरण होऊ शकते, म्हणजेच 1,22,000 1,23,000 रुपयापर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव येऊ शकतो, अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत। परंतु जर तुम्हाला खरोखर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांकडून आणि थोडाफार मार्केटचा अभ्यास करून सोनं खरेदी करून ठेवा। हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज बनवलेला आहे।